सर, समाजाकडनं आपल्या खूप अपेक्षा आहेत, तर समाजाला काय संबोधित कराल आपण? समाजाला माझ्याकडनं प्रचंड अपेक्षा आहेत, पण ते अपेक्षा पूर्ण करण्याचं काम याच्या आधीही आणि सुरुवातीपासून भारतीय जनता पार्टीने चोखपणे खऱ्या अर्थानं केलं आहे. सगळ्यांना कल्पना असेल, अण्णाभाऊ साठेंचं स्मारक मुंबईतलं असेल, लहुजींचं स्मारक असेल, त्याचबरोबर आज सातासमुद्रपार रशियाला जाऊन अण्णाभाऊ साठेंचं स्मारक असेल, ते भारतीय जनता पार्टीच्या काळातच झालेलं आहे. महामंडळ बंद पडलेलं चालू केलं माननीय देवेंद्रजी फडणवीस सरकारने, त्याला चांगलं बजेटही त्यांनीच दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज तागायत आमचा समाज विधान परिषद किंवा राज्यसभेपासून वंचित होता. आज काँग्रेस असेल किंवा आत्ताचं महाविकास आघाडी सरकार असेल, या सगळ्यांनी फक्त वापरच केला. आमच्या समाजाला कधीही विधान परिषद देण्याची ताकद त्यांनी दाखवली नाही. ती ताकद भारतीय जनता पार्टीने दाखवली. मी त्यांना खुलं आव्हान करतो की येणाऱ्या काळात जर खरंच तुम्ही आमच्या समाजावर प्रेम करत असाल आणि समाजाविषयी थोडं जरी प्रेम असेल ना, तर एखादी विधान परिषद किंवा आमच्या समाजातील लोकांना विधानसभेत तिकीट तरी द्या. ही हिंमत ते दाखवणार नाही, हे मला खात्री आहे. आणि ही हिंमत फक्त भारतीय जनता पार्टी दाखवू शकते. त्यामुळे येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टी हा आमच्या समाजाला न्याय देईल. सगळ्यांना कल्पना आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ह्या निवडणुकीमध्ये पाडण्याचं काम कोणी केलं होतं, तर ते काँग्रेसनीच केलं होतं. तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लंडनमधलं घर असेल किंवा संविधान दिन हा भारतीय जनता पार्टीनेच चालू केलेला दिवस आहे. त्यामुळं आज दलित, वंचित आणि सगळीच जी मंडळी आहेत ती भारतीय जनता पार्टीकडे आकर्षित होत आहे आणि भारतीय जनता पार्टीचं काम करणार आहे. आणि येणाऱ्या काळात ह्या अपेक्षा, त्या शैक्षणिक असतील, सामाजिक असतील, या सगळ्या अपेक्षा फक्त भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच पूर्ण करू शकते. आणि अबकडाचा सर आपल्या समाजाला कितपत फायदा होऊ शकतो? अबकडचं खरं तर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आणि 7 खंडपीठाच्या न्यायालयाने 7 पैकी 6 असा तो आदेश आला. आणि आजच मी मागाशीच न्यूज बघत होतो, आमचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी अकलेचे तारे खरं तर तोडलेत. ते म्हणतात की अबकडामुळे नुकसान होणार आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल चुकीचा आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल चुकीचा म्हणणारे वडेट्टीवार यांनी खरं तर स्वतः आरशात बघितलं पाहिजे. जे संविधान मांडताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली न्यायालयांची स्थापना केली, त्या न्यायालय जर चुकीचं आपण ठरवत असाल तर हा अवमान आहे. आणि मी काँग्रेसला विनंती करेन की त्यांचा लवकर राजीनामा द्या.